आपण अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग करू। आता हे ब्लाऊज पीस आहे डिझायनर। आता ह्या डिझायनर ब्लाऊजसाठी आपल्याला हा पीस पूर्ण सरळ अंतरून घ्यायचा आणि त्यावरती एक एक पार्ट आपल्याला डिझाईननुसार ठेवायचा। आता हा बॅक साईड, आता बॅक पार्ट हा आपला गळ्यानुसार ॲडजस्ट करून हा जिथे डिझाईन आहे त्या पद्धतीने हा ठेवून घ्यायचा। हा झाला मागचा भाग। आता ही बाहीची डिझाईन, आता ह्या साईडची बाही एक बाही इथे ठेवायची, त्याच्या विरुद्ध दुसरी बाही इकडच्या डिझाईनवर ठेवायची, म्हणजे आपल्याला डिझाईन पूर्ण ॲडजस्ट करायची। त्यानंतर आता आपले प्रिन्सेस कटचे कट, इथे हा फ्रंट आणि इथे हा दुसरा भाग। डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे याला सेपरेट पार्ट कटिंग करावे लागते। त्यासाठी पार्ट हे बघून घ्यायचे, उलट्या दिशेने सरळ दिशेने व्यवस्थित कसे ठेवतोय आपण ते चेक करून घ्यायचं, नाहीतर एकाच साईडचे पार्ट तयार होतील। त्यासाठी बघून घ्यायची दिशा कोणत्या बाजूने आपण ठेवतोय। पाठीमागचा भाग हा आपला फ्रंट आणि हा आपला साईड पार्ट। हे झाले आपले सगळे पार्ट व्यवस्थित ब्लाऊज पीसवरती ॲडजस्ट केले। आता ह्याला कटिंग करून घेऊ आपण। आता आपण बाही एक एक काढून घेऊ, आधी बाहीची कटिंग करून घेऊ। डिझाईन ब्लाऊज असल्यामुळे एक एक पार्ट कट करायचा आहे। त्यात पूर्ण काट येत नाहीये ब्लाऊजला। बाही काठाचा वापर आपण डिझाईनसाठी करू शकतो। आता मागचा भाग कट करून घेऊ। हे ब्लाऊजचा, त्यामुळे तो छोटा गळा आहे। आपल्या हिशोबाने आपण गळा वाढवून घेऊ शकतो। डिझाईन ॲडजस्ट करून कटिंग करून घ्यायची। हा झाला आपला बॅक नेक। आता हे फ्रंट, हा एक पार्ट, त्यानंतर हा दुसरा, हा दुसरा पार्ट। आता हे साइड कट, त्यानंतर हा दुसरा। अशा पद्धतीने आपले सगळे पार्ट कट करून झाले। या पद्धतीने आपण सगळे पार्ट कट करून घेतले।